ऐसे कैसे जाने दूंगा मेरी रानी। मुंह मांगा दाम देके खरीदा है तुझे, हैं? पैसा तो वसूल करना ही पड़ेगा, इसलिए जा जा और चुपचाप धंधे पे बैठ जा। हाथ जोड़ती है, ये हाथ पैर तुम्हारे उस भगवान के सामने जोड़ना है। मैं तो भड़वा हूँ, भड़वा। तुम जैसी हसीनाओं के जवानी को हुस्न के बाजार में बेचने वाला भड़वा। सही में यार, एक बार क्या तू धंधे पे बैठ गई ना, तो माँ कसम मेरी इस रंडी खाने को 4 चांद लग जाएंगे। बनेगी तू वेश्या, मैं बनाऊंगा तुझे वेश्या, और वो भी टॉप की वेश्या। तेरी जैसी सती सावित्री मैंने बहुत देखी है। बाली नाम है मेरा, बाली। जिसको भी लाया मैंने इस बदनाम गली, चाहे वो मुझे कितनी भी दे गाली, बाटे बिगर छोड़ा नहीं उसके होठों की लाली। अरे लेकिन सारा तेरे होठों पे तो लाली ही नहीं है। ना 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 ना, ऐसे कैसे चलेगा? अरे इससे तो गिराइक नाराज हो जाएंगे। ना ना, ये तेरा रोना धोना है ना, ये बंद कर दे और चुपचाप साज श्रृंगार करके थोड़ा चेहरे पे लवली लगा, कान में बाली लगा और होठों पे थोड़ी थोड़ी लाली लगा के बैठ जा धंधे पे। जीव तरी घेतलास ना तरी हा वेश्याचा पाप मी माझ्या मती लावणार नाही. बेवकूफ लड़की, तेरी जैसी अच्छी अच्छी खानदानी लड़कियों की अक्कल ठिकाने पे लाई है इस बाली ने, हैं? अब मुझे बता, अब वो तुम्हारे जैसी रोती नहीं है, तो खुशी से एक दिन में 10-12 गिराइक आराम से निपटा। फिर मुझे बता, तुझ में और उनमें ऐसा क्या है? फर्क सिर्फ इतना है कि तुम नई हो। 2-3 गिराइक निपटाने में तुम्हें थोड़ी तकलीफ जरूर होगी, लेकिन तो फिक्र मत कर, मेरे पास ऐसे नशे की दवा है जिसे पीते ही तेरा दबा हुआ हुस्न का नशा खुद ब खुद बाहर आ जाएगा। सगळं काही माझ्या मनाविरुद्ध होतं आणि हे सगळं काही माझ्या मनाविरुद्ध करू पाहताना तुला लाज वाटायला पाहिजे. तुला कशी लाज वाटणार रे? कारण तू तर एक भडवा आहेस, भडवा. आणि त्या भडव्याला काय करणार आहेस? ते सुख काय असतं ते? तू तर स्वतःच्या आया बहिणीला सुद्धा दुसऱ्यांसोबत जपून त्यांच्या हरामाची दलाली करणार आहे. कुत्रा आहेस, कुत्रा.
तू मुझे कुत्ता बोलती है? कुत्ता बोलती है तो हाँ, आहे मी कुत्रा. तुझ्या सारखीच्या जवानीचे लटके तोडण्यासाठी वासलेले टापून बसलेला कुत्रा आहे मी. आणि राहिला प्रश्न माझ्या आया बहिणींचा, तर हो, खातोय मी माझ्या आया बहिणींची भाग. आहेत माझ्या आया बहिणी वेश्या. मग या खानदानी भडव्याला काय कुणाची दया माया ग? मला कुणाची दया माया नाही, तर मला हवी आहे देहाची विक्री करणारी वेश्या. जा आणि प्रत्येकाच्या वासनेची भूक शांत कर तुझ्या शरीरानं समजला. मुलीवर बळजबरी करण्याच्या नावाखाली मी तुला अटक करतोय. मला वाचवा. हा माणूस स्वतःच्या जोरावर माझ्या शरीराची विक्री करू पाहतो. एक शब्द हे बोललास तर खबरदार आहे. या माणसाने माझ्यासारख्या अशा कित्येक तरी मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. याला कायद्याची शिक्षा तर झालीच पाहिजे, पण त्याआधी याच्या तोंडाला काळ पासून गाडवावर बसून चौकातून याची धिंड काढायचं आहे. पण मला वाटतं मी आज कायदा तर याला निश्चितच सजा देईल ग. पण त्या अगोदर मला याच्या तोंडून ऐकायचं आहे. काय रे, तुला बळजबरीने धंद्याला लावू पाहतोयस ना? साहेब ना, मी अजूनपर्यंत हिला धंद्याला लावलंच नाही का? अरे अजूनपर्यंत हिला धंद्याला लावलं नाही हे माझ्या समोर सांगताना सुद्धा मान वर करून सांगतोयस. अरे नाही आवडत मला असल्या फुलासारख्या मुलीवर कोणी बळजबरी केलेला. अरे मला तर स्वतःहून माझ्या भाऊपाशात येणारी हिच्या स्वरूपात काय बोलताय? म्हणजे तुम्ही सुद्धा? अरे सांगून जाणेवान, अगं ज्या क्षणी मी तुला बघितलंय ना त्या क्षणापासून तर मी तुझ्या जवानीचा वेळा झालाय ग. म्हणजे हे सगळं काही तुमच्याच आशीर्वादाने सुरू येतात? आशीर्वादच नाही जाणेवान, तर तुला या बदनाम जगात आणणारा खरा सूत्रधार तो मीच आहे. इन्स्पेक्टर वीर. या जगात मला तुम्ही आणून सोडले. पण माझ्यासारखा निरपराध पिले या पापी जगात आणून सोडताना तिला अंगावर असलेले खाकी कोणतीची तरी लाज म्हणायला पाहिजे. अगं माझी लाज काढून काय उपयोग आहे का? खर तर या समाजात लाज तुझी झाली आहे. कारण पाप आणि पावित्र्यापासून कलंकित झालेली तू या समाजापुढे एक बलात्कारी स्त्री आहेस. माझ्यावर झालेल्या घटनेची कल्पना आहे तुम्हा दोघांना? झालाय माझ्यावर बलात्कार. म्हणून काय बलात्कारी स्त्रीच्या अवृषी कुठेही खेळावं, कुठेही कपड्याच्या हात लपलेल्या तिच्या शरीराला वाचण्याच्या नजरेने बघावं. अरे पण या जगाला हे कसं कळत नाही की जे दुर्दैवाने माझ्यावर झालं ते तुमच्या आया बहिणीवर झालेलं नाही. मग माझ्यावर बलात्कार झाला यात काय माझा दोष आहे का? हे जे तू माझ्या समोर किती ओरडून सांगतायस ना, हे या समाजासमोर तू किती ओरडून सांगितलीस ना, तरी हा समाज तुला काही भीक करणार नाही. मग रस्त्यावर लपून बसलेल्या हलकट कुत्र्यांची शिकार होण्यापेक्षा हे जग काय वाईट आहे का? मी झालं तरी मी हे जग स्वीकारणार नाही स्वीकारणार आहे. मला जाऊ द्या. माझे बाबा मोठे जीव घेऊन जाना चाहती है तो जाना. कुठे जाणार आहेस? कुठे जाणार आहेस तू? कुठल्या नाकानं आपल्या बापाची मुलगी म्हणून आपल्या घरी जाणार आहेस का?
अगं ज्या दिवशी तुझ्यावरती बलात्कार झाला ना, त्याच दिवशी या समाजामध्ये तुझ्या बापाचं नाक असं कापल्या गेलं. आणि तू इंसाफ मांगते मांगते मर जाएगी, लेकिन जिस आदमी ने तुझ पर बलात्कार किया ना, उसका तू बाल भी बाका नहीं कर सकती. बलात्काराने तुझं संपूर्ण शरीर तर नासलंच आहे ग. बघायला नाचलेलं शरीर घरी घेऊन काय बापाचा उद्धार करणार आहेस की काय? एक ना एक दिवस तुझ्या बापाला देखील तुझं हे नाचलेलं शरीर घरातून बाहेर फेकावं लागेल. या रहेगी ना तो खुश रहेगी, जिंदा रहेगी. एक बार के तू यहाँ से बाहर निकल गई ना, तो ये समाज तुझे जीने नहीं देगा, और ना ही तू जी पाएगी, ना तेरे परिवार वाले जी पाएंगे. या भीषण जगात तू तुझ्या अस्तित्वाची कितीही जरी भीक घातलीस ना, तरी हा समाज तुला भीक घालणार नाही. बघा, रस्त्यावर टपून बसलेल्या हलकट कुत्र्यांची शिकार होण्यापेक्षा हे जग काय वाईट आहे का? हे जग काय वाईट आहे? आता एकच काम करायचं, जास्त विचार करायचा नाही. बघ, आता सुख मिळतंय ते. कसला विचार करतेस शीतल? कसला विचार करतेस? तुझं आयुष्य तर उद्ध्वस्त झालंच आहे. पण या लाडक्याने तुझ्यासारख्या अशा कित्येक तरी मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. स्वतःसाठी नाही, पण त्या इतर मुलींसाठी तुला कठोर व्हावं लागेल. त्या इतर मुलींसाठी या जगात तुला स्वतःला स्वीकारावं लागेल स्वतःला. स्वीकारेल मी स्वतःला या पापी जगात, आणि माझं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्यांना शिक्षा देण्यासाठी यांच्यातच राहून पार पाडेल मी हे अग्निदिव्य. देख, ये ऐसी नशे की दवा है, जिसे पीते ही तेरा बदन खिल उठेगा. तू खुद धंधा करने के लिए राजी हो जाएगी. बाली, बाली नाम है मेरा, बाली. किसको भी लाया मैंने इस बदनाम गली, चाहे वो मुझे कितने भी दे गाली, बाटे बिगर छोड़ा नहीं उसके होठों की लाली.